भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, काय झालं त्याचं? दुसऱ्याच्या डोळ्यात बोट घालणं सोपं असतं, स्वतःकडे काय जळते ती बघितली पाहिजे. टीका करणं सोपं असतं. इतक्या दिवस शिवसेनेवर टीका केली जायची, आता तुमच्या हातात जनतेनं सोपवलेलं काय हाल आहे, त्याच्यापेक्षा बदतर हाल आहे. खरं तर उद्धवजी आदित्यजी ज्या प्रायोरिटीनं अभ्यासपूर्ण लक्ष देत होते अशा पद्धतीनं, त्यात भाजप म्हणजे काय धर्मशाळा आहे, कोण थोडी मालक आहे तिथे. त्याच्यामुळे असंच होणार. अतुल बातकर म्हणतात की 25 वर्ष तुमची महापालिकेवरती सत्ता होती, त्यामुळे आता ही 25 वर्ष सत्तेतली दुर्गंधी जी आहे ती आता बाहेर येते म्हणून. 25 वर्ष तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून होते. तुमचा उपमहापौर होता, तुमचे स्टँडिंग कमिटीत लोक होते, तुमचे सुधार समितीत लोक होते, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही. परंतु मग ही सगळी मुंबई महानगरपालिका चालवतो कोण, असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी चालवते परंतु आताच्या घडीला. तर महापौरांनी अनेक दौरे केले होते, उपमहापौरांचे वेगळे दौरे झाले, हे पाहिजे शोभाच. महापौर सोडून भारतीय जनता अध्यक्ष दौरा करतो. खरं तर जो वैधानिक मग नेमलाच कशाला? भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कार्यालयातून, मुंबईच्या कार्यालयातून महापालिका चालवली पाहिजे. महापौर नेमले तर महापौरला काम करू दिलं पाहिजे. स्टँडिंग चेअरमन केलं तर त्यांना काम करू दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, भारतीय जनता पार्टीत आताच्या घडीला तू चालवायची, मी चालवायची, तू लक्ष द्यायचं का मी लक्ष द्यायचं, अशा पद्धतीने एकमेकांमध्ये खरं तर महापौर बसल्या महापौरला काम करू दिलं पाहिजे. काल तुम्ही सभागृहात मोहित कंबोजवाला असा तुम्ही उल्लेख केला. हो बरोबर आहे ना, काय चूक आहे? मी जलसंपदा विभागामध्ये काही अधिकाऱ्यांना फोन केले, ते मला म्हणण्यासाठी आम्ही काम करतो, पण एक फोन मोहित कंबोजन करा, त्यांना जरा सांग. अरे म्हणलं तुम्ही, मी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करा सांगितलं तर मी समजू शकतो, त्या खात्याच्या मंत्र्याला फोन करा हे सांगितलं तर मी समजू शकतो. मोहित कंबोज हा काय प्रकार आहे सरकारमध्ये? मी सगळ्यांचा आदर करतो माननीय मुख्यमंत्र्याचा. मला जर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी फोन केला तर मी केला असता, मुख्यमंत्र्यांनी ऐकलं असतं. मी काय ऐकलं नाही नसतं मुख्यमंत्र्यांनी असं मी म्हणणार नाही, पण तो अधिकारी सांगतो मोहित कंबोजला फोन करा, हा काय प्रकार आहे? शासकीय अधिकारी सांगतो, मोठा अधिकारी सांगतो. आता मला त्याच्याविषयी नाही बोलायचं, कोणत्या अधिकाऱ्याला मला त्यालाही अडचणीत नाही आणायचं, पण मला तो सांगतो की मोहित कंबोजला फोन करा, आणि म्हणून मी ती भूमिका सभागृहात मांडली. संजय राऊतांनी पोस्ट केलेला आहे बंदुकीसोबतचा फोटो, संजय दिना पाटलांच्या आव्हानानंतर संजय राऊतांनी बंदुकीसोबत एक फोटो पोस्ट केलेला आहे. प्रताप सरनाईक म्हणतायत की अशा बंदुका किती आल्या किती गेल्या, खरं तर संजय राऊतांनी राजीनामा दिला पाहिजे. मला असं वाटतं संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीनं संजय दिना पाटलांनी आरोप केला होता त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, एवढंच पुरेसं आहे. फार पुढे त्याच्यात बोलण्याचं सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण 30 जून पर्यंतची वाट बघायला लागणार आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण 30 जून पर्यंत वाट बघावी लागणार आहे. पण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे, त्याबरोबर आधीच कर्ज शेतकऱ्यांवरती आहे. काय सांगा? आधीचं कर्ज तर आहे, पण कर्ज घेण्याचा वेळ सुद्धा जून महिना, फार झालं तर जुलैचा, जूनच महिना. कारण खरीपाचं पेरणी करण्यासाठी कर्ज काढावं लागतं, खतासाठी पेरणी काढावं लागतं, कर्ज काढावं लागतं. असं असताना शेतकरी संभ्रमात आहे आणि बँकाही संभ्रमात. आधीचं कर्ज माझ्या डोक्यावर असताना जो थकबाकीदार शेतकरी आहे त्याला बँका कर्ज देत नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला कर्ज वाटपाचं प्रमाण अतिशय कमी आहे. मी तर म्हणतो एका आकड्यात पण नाही, 3-4% असं मी ऐकलं, अजून माहिती नाही घेतली. पण त्याच्यामुळे शेतकरी या कर्जमाफीमुळे अडचणीतच आहे. खरं सांगायचं आता काय, एक घाव दोन तुकडे सरकारने घालायला पाहिजे होते. अजूनही अटी शर्ती काय बदलायच्या, त्यासाठी समित्या. शेतकऱ्याचं खातं क्लिअर झाल्याशिवाय बँका मला असं वाटत नाही शेतकऱ्यांना उभा करेल. किरण पावसकर माफी मागायला तयार नाहीत, मात्र प्रताप सरनाईकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांच्यावर. किरण पावसकर, मी काल त्याच्याविषयी बोललो ना. मला असं वाटतं जे शिवसेना प्रमुखांच्याच आशीर्वादानं ज्यांचं नाव झालं तेच लोक शिवसेना प्रमुखावर दुकाने झाडतात. मग अशा लोकांना नमक आरामशीर